पंकजा मुंडेंना मोठा धक्का। 35 वर्षांपासून सोबत असलेले राजाभाऊ मुंडे, बाबरी मुंडे राष्ट्रवादीत जाणार। मुंबईत पक्षप्रवेश होणार असल्याचं निश्चित। ज्ञानेश्वरी मुंडे फडणवीसांच्या भेटीसाठी कुटुंबियांचं मुंबईकडे रवाना। महादेव मुंडे यांना न्याय देण्याची मागणी करणार। 21 महिन्यातली व्यथा फडणवीसांकडे मांडणार। कृषी विभागातल्या घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा। आमदार सुरेश धस यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। मुंडेंच्या काळात कृषी विभागाचे निर्णय आकाश घेत असल्याचा धसांचा आरोप। संभाजी ब्रिगेडच्या 2 संघटना एकत्र। पुरुषोत्तम खेडेकर आणि प्रवीण गायकवाडांच्या संघटनांचं एकत्रीकरण होणार। लवकरच अधिकृत घोषणा। मनोज आखरेंची माहिती। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर कारवाई विरोधात हायकोर्टात जाणार। वकील विजयसिंग ठोंबरे पाटलांची माहिती। ड्रग्ज मिळालेली महिला पोलिसांनीच पाठवल्याचा खेवलकरांच्या वकिलांचा खळबळजनक दावा। सराईत गुन्हेगार गोट्या गीतेचे नवीन व्हिडिओ व्हायरल। हातात पिस्तूल घेऊन गोट्या गीतेची रील। गोट्या गीते अद्याप पोलिसांना सापडलेला नाही। नाशिकमधल्या कारवाईत ईडीच्या हाती मोठं घबाड। अनिल पवारांच्या नाशिकच्या घरात 1,20,00,000 सापडले, तर काही कागदपत्र सुद्धा ईडीच्या ताब्यात। पुणे सातारा महामार्गावर कंटेनरची 5 वाहनांना धडक। चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्याने अपघात। 5 जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर। भीमा नदी इशारा पातळीजवळ। नदीकाठी घाटाच्या अनेक पायऱ्या पाण्याखाली। मंदिरांनाही पाण्याचा वेढा। आणि देशभरातल्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। यंदा पगारात 13.8% वाढीचा अंदाज। इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात सर्वाधिक पगारवाढ होण्याची शक्यता। टिमलीज सर्व्हिसेसच्या अहवालातून दावा।